राम, जय शिवराय. मी शिवराज गायकवाड, संघटक सकल हिंदू समाज, औद्योगिक प्रशिक्षण संस्था डफरिंग चौक इथे आमच्या महिला ताईने सकल हिंदू समाजाकडे तक्रार केली होती की मुलींना मानसिक त्रासवाले, मानसिक छळवाले, त्या संदर्भात आम्ही आज त्यांच्या वरिष्ठांना केले असतात ते समिती चौकशीला आले. त्या संदर्भात चौकशी झालं आणि आम्ही इथं आलो असता, प्रत्यक्षात माझ्या महिला बहिणींना भेटायला आल्या असता, प्रत्यक्षांचं विचारपूस केला असता. अशी गंभीर असं घटना आले या भागात. या ज्या शिक्षण संस्था, या शिक्षण संस्थांमध्ये लव जिहाद असं प्रकार चालू की रमीजा कंपली अशी महिला आहे की त्यांच्या माध्यमातून या संस्थेचे 2 ते 3 पोरी मुस्लिम पोराशी पळून गेले. त्यांच्या मागचं षडयंत्र म्हणजे कंपली मॅडम आणि हे शिक्षक, हरिदास शिक्षक हा व्यक्ती महिलांना खूप मानसिक त्रास देतो आणि त्यांना असं बोलतो, तुम्ही पाणी कमी वापरा आणि पाणी कमी प्या, त्यामुळं तुम्ही टॉयलेटला तुम्ही जाऊ शकणार नाही, असं औपचारिक वाईट वर्तणूक भाषा या कॉलेजमध्ये केले जात आहे. या सावित्रीबाई फुले यांनी जेव्हा आपल्या स्वप्न बघितले, जेव्हा महिला शिक्षणाविषयी त्यांनी प्रवृत्त केले आणि महिला शिक्षणासाठी त्यांनी या भारतात त्यांनी एक आंदोलन केले, चळवळ उभा केले. त्यामुळं प्रत्येक महिलाला अधिकार त्यांच्यामुळं मिळालं. पण मला आता असं वाटायलं की खरंच या शिक्षण संस्थेच्या काही अधिकारीनुसार या संस्थेचं नाव खराब होत चाललंय. मी या सगळ्यांना सांगू इच्छितो, या विद्यार्थ्यांना जर काही भविष्यात त्रास झालं, आम्ही तुमच्या विरोधात महाराष्ट्रावर सकल हिंदू समाजचं आम्ही मोर्चा काढणार आहे. महिलांना समानतेचं वागणूक द्यावं, महिलेला कुठलेही मानसिक त्रास देऊ नये. जर इथं असंच जर लव जिहादचं विषय झालं किंवा इथं टॉयलेट स्वच्छतागृहाला पुरुषांचं नेमणूक केल्या जाते, पुरुषांचं नेमणूक केल्यावर त्या स्वच्छतागृहामध्ये पुरुष हा व्यक्ती महिलेवर वाईट नजरेने बघतो. इथले शिक्षक आहेत ते महिलांवर वाईट नजरेने बघतो. महिला स्वतः मीडियासमोर स्वतः बोलले. अशा शिक्षकांचं, असं जिहादी वृत्तींचं जे रजिमा कंपली मॅडम आहे त्यांचं चौकशी व्हावं, त्यांनी सस्पेंड करावं आणि त्यांना कारवाई करून त्यांना जेलमध्ये घालावं, हे मी सरकारकडे विनंती करतो. माझं लाईक करा, कमेंट करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका.